या न देहाचे लागवेगे एक लागले भक्ती संगे एक परमपितरागे गिरकिंजली सेविते एक फिरती तीर्थाटणे एक करते पुरुषाने एक खंड नामस्मरण निष्ठावंत राहिले एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभळे एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री उत्पन्न एक हट निग्रह केला देहात्यंतची पिढीला एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे एक महान भाव विख्याता एक भक्त झाले ख्याता एक सिद्ध अकस्मात गगन ओळखती. आपल्याला योगायोगाने आणि काही आपल्याला गुरु भेटले सद्गुरू भेटले आणि त्याने आपल्याला तुम्ही कोण आहे याची ओळख करून दिलेली आहे आणि त्या ओळखीमुळे आपण आपल्या महाराजांचं आपल्या ह्याच्यामध्ये आरती करतो आपण सुरू करतो. जेव्हा तुम्ही गुरुने केलेला जो गुरुने आधी दिलेला गुरुने तुम्हाला सांगितलेले आहे त्या गुरुची तुम्ही व्यवस्थित जर हे केलं तर गुरु तुमच्या समोर तुमचा जो मध्ये बसलेला आहे तो समोर दिसतो. कधी तुम्ही सतत तो मला दिसायला पाहिजे किंवा तो हे कराल सतत आरती करत राहिलं किंवा सतत त्याचं हे करत राहिलं मग ते आपोआप दिसतं. ते कुठल्या रूपाने दिसेल ते तुम्हीच पाहायचं का ते बिंदू रूपाने पाहिजे किंवा इतर ह्याच्याप्रमाणे पाहिजे पण ते तुम्हाला दिसतं. पण सतत त्याचं धाक घ्यायला पाहिजे तुम्ही इतर देवाचं. कारण गुरुने आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्यामध्ये गुरु देव बसलेला आहे आणि खरोखर आपल्यामध्ये बसलेलं आहे. पण ज्यांना ओळखत नाही आहे तर त्यांना काय गुरु कळणार आहे. त्यांना देव कुठे आहे तर कळत नाही. ते अनेक ठिकाणी फिरत राहतात इकडे तिकडे जसं याच्या काय इकडे ऐकवा देव आहे का तिकडे देव आहे का अनेक ठिकाणी तिथे देव पाहत जातात. देव तुमच्यामध्ये आहे हे त्याला अजून कळलेलंच नाही आहे. त्याला कळत नाही आहे. जोपर्यंत देव कुठे आहे त्याला कळलेलं नाही आहे ते असं भटकत राहतं असे ह्याच्यासारखं म्हणत जातो कसं आणि तिकडं कुठे आहे देव हे देव आहे का ते देव आहे. नाही देव तुमच्यामध्ये आहे पण ते कधी दिसतं. गुरुने आपल्याला सांगितलेलं आहे की गुरुने सांगितलेलं आहे तुम्ही सतत गुरुने दिलेलं तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही ह्याप्रमाणे वागा. तुम्हाला देव तुमच्यामध्ये दिसेल. तो तुम्हाला आतमध्ये देव बसलेला आहे आत्मा बसलेला आहे तो बाहेर कधी तर तुम्ही सतत त्याची धाक घेतली की माझा देव मला भेटायला पाहिजे असं तुम्ही विनंती करा. तुम्ही जर तसं न करताना इकडे तिकडे भटकत राहिलात आणि अनेक ह्याच्यामध्ये सान्निध्यात केला तर तुम्हाला कुठं गुरु ज्याला खरोखर गुरु भेटलेला आहे आणि ज्यांना एक कळलेलं आहे ते खरोखर पुण्यवान लोक आहेत. नाहीतर इतर लोकांना नाही मिळालं कारण ते शेवटी अज्ञानामध्ये आपलं दिवस आणि येत जातात. आज चालले उद्या जाण्यासाठी आलेलं आहे सर्वजण काय राहणार नाही. एकदा जन्म घेतल्यानंतर पुन्हा तो जाणारच आहे. परंतु गुरुमार्गामध्ये गुरुने सांगितलेलं आहे तुम्ही काही करू नका शांत राहा आणि ध्यान धारणा ते काय गुरुने सांगितलेलं ते करा आणि इतर गोष्टीकडे धावू नका.
इतर कुठे हे मिळेल, कुठे कुठे भेटेल हे पाहू नका. कारण तुम्हाला गुरुने सांगितलेलं आहे, तुमच्यामध्ये गुरु आहे, तुमच्यामध्ये आत्मा, तोच तुमचा गुरु, तोच तुमचं सर्व आहे. गुरुने जे तुम्हाला मंत्र दिलेला आहे, तो मंत्र म्हणजे गुरु आहे आणि तो मंत्र म्हणजे आत्मा आहे. त्याचं तुम्ही सतत उजळणी करायला पाहिजे, त्याचं सतत तुम्ही ध्यान घ्यायला पाहिजे. तुमच्या समोर आत्मा समोर दिसते, तर कुठल्या रूपाने दिसते हे काही विचारू नका. ज्याला कल्पना आली की आपला गुरु आपल्या पुढे आहे, मग काय प्रश्न काय, माझा आत्मा पुढे येतो, आपाप येतो, पण ते कधी जात पाहिजे. अनेक गोष्टी झाल्या, कोणाचं कल्पना करू नका. अनेक कल्पना येतात, त्या कल्पना सोडा. काय नाही, काय आहे काय हो. आज रोज म्हणतात हा गेला तो गेला, जाणारच. ज्याच्या याच्याप्रमाणे तो जाणारच आहे. पण त्याचा हा विचार ना, तुम्ही जाणं किंवा येणं हे काय शेवटी आहे आपल्या हातात नाही आहे, परमेश्वराच्या हातात आहे. आणि ज्यांना परमेश्वराने माहिती आहे की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मग ते कशाला घाबरणार. जाण्या येण्यासाठी तो घाबरत नाही आहे. काय करणार हो, आज्ञाचा म्हणजे येणारच आहे. आता पण एवढंच आहे, मी जातो म्हणून मला मरण येणार नाही, घाबरू नका. मरण येणार ह्याच्याने घाबरून माणूस वाईट, मरण येणार आहे, आलं का आलं, गेलं का गेलं, काय फरक पडणार आहे. तुम्ही गेलं म्हणून काय फरक पडत नाही. मी म्हणतो अनेक प्रकारचे लोक अनेक लोकांना त्रास देतात, पण त्या त्रासामुळे त्याचं काही नुकसान होत नाही. कारण तुम्ही स्वतः त्यामुळे तुम्ही लोकांना त्रास देता, योग्य आहे. तर त्याच्यामध्ये बसलेला आत्माला बसलेला आहे आणि त्या आत्माला तुम्ही त्रास देता, त्यामुळे तुम्हाला तो त्रास, तो कर्मामुळे तुम्हाला ते वाईट कर्मामुळे तुम्हाला त्रास होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याला काही होत नाही आहे, कारण तो वाईट कर्म करतच नाही, तेव्हा त्याला विचार करत नाही तो, आणि त्याच्यामुळे त्याला काही फरक नाही. पण जे वाईट कर्म करतात किंवा लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांना त्रास होणार आहे. कारण त्यांना देव कुठं कळत नाही, जेव्हा त्यांना कळत नाही आहे ते कोणामध्ये देव त्या आपल्या आत्मामध्ये, आपल्या देहामध्ये बसलेला आहे देव, त्याला त्या ओळखतच नाही. फक्त बाहेरचं दगडा मातीच्या ह्याच्यामध्ये देव बसलेला आहे असं म्हणतात. व ते देव तिथे बसलेले नाही आहे, तुमच्यामध्ये बसलेलं आहे. आणि त्या देवाला बघायला जातात, ते तुमचं आत्मामधला देव त्याच्या पुढे उभा राहतो आणि त्यातून तुम्हाला प्रकाश येतो. कारण तो प्रकाश तुम्हाला दिसतो. आणि त्याच्याकरता ज्यांना खरोखर गुरुमार्ग मिळालेला आहे त्याने सतत आपल्या गुरुची सेवा करावी. गुरुने दिलेलं मंत्र त्याचं सतत धास्ती करावी. दुसरं काही करू नका. तुम्ही शांत बसा आणि ध्यान धारण्याने गुरुचं सतत 2-2, 3-3 तास सतत उजळले करत राहा. देवाचं नाव घ्या. देव तुमच्या पुढे उभा राहतो, तुमचा आत्मा पुढे उभा राहतो, हे तुम्हाला दिसेल. पण ज्यांना ते कळतच नाही, ते काही करत नाही आहे, ते फक्त देव मला देव दिसायला पाहिजे. देव कसं दिसणार तुम्हाला? तुम्ही जर देवाचं हे करत नाही आहे आणि इतर कल्पना करता, त्यामुळे तुम्हाला देव दिसत नाही. कल्पना करू नका. कल्पना ही वाईट आहे. अनेक देवाची कल्पना करतात, अनेक व्याचं करतात, अनेक संसारामध्ये सुख कुठे मिळेल म्हणून ते धावपळ करतात. असं काही धावपळ करू नका. सर्व तुम्हाला मिळणार आहे. कारण देवाने तुम्हाला जन्म दिला आहे तेव्हा तुमच्यासाठी सर्व सोय केलेलं आहे. पण ती सोय कधी मिळणार, कधी तुम्हाला मिळणार नाही. पण मला सोय मिळालं पाहिजे, मला सर्व उत्तम मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही झटपट करता. काही झटपडू नका. जे आहे त्याच्यात समाधान माना आणि त्याच्यामध्ये शांत राहा. काय करायचं आहे? तुम्ही जाताना काही घेऊन जाणार नाही आहे.
येताना तर काही घेऊन आलेलेच नाही आहे, जाताना तर काही घेऊन झालेलं नाही. आला तुम्हाला तुमच्या देहाला जाळून टाकला, नाही तर मातीत खड्डा खडून मातीत मिसळणं, देह तर जातो. पण जो मध्ये बसलेला आहे तो वायू रूपाने निघून जातो. आणि तो जातो कुठं? तुम्ही केलेल्या कर्मामुळे, तुम्ही तुमच्या वासनामुळे तुम्ही तो प्राण किंवा तो आत्माला तो घेऊन जातो आणि तो अडकून फुटतो. पण तो गुरुमार्गामध्ये आहे, त्याला हे कळलं, गुरुने सांगितलेलं आहे तुम्ही काय करू नका, तुम्ही तुमचं सर्व अवघड आहे. म्हणून आपण वासना सोडावं पाहिजे. वासना ही फार वाईट आहे. अनेक प्रकारच्या वासना, माझं 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 करत वासना रूपी तुम्ही लटकले गेले. त्या रेशमाच्या किड्यासारखं तुमचं स्थिती आहे. तुम्ही त्या किड्याच्या ह्याच्यामध्ये तो किडा त्या ह्याच्यामध्ये कोसामध्ये अडकतो आणि अडकतो, परंतु जोपर्यंत त्याची सुटका होत नाही आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये अडकून राहतो. पण त्याचं काही दिसत नाही. कोणामध्ये नाच झाले तर नाच पडतो. एखाद्या प्राण्याने किंवा कोणी तोडून टाकलं तर तो नाच होतो. तसं आपलं प्रत्येक आहे. आपण जर व्यवस्थित वागलं ते शेवटपर्यंत रेशमाच्या किड्या झाला, आपण शेवटपर्यंत व्यवस्थित वागायला पाहिजे. आणि आपल्याला अनेक प्रकारचा आपल्याला त्रास होतो, सर्व आहे त्रास. कधी कधी येतं गुरु आपल्याला अनेक प्रकारचा त्रास देतो. त्रास देतो तुम्ही हे समजा, मला हा त्रास माझ्या गुरुने दिलेला आहे, दुसरा कोण देणार? दुसरं कोण देऊ शकत नाही. दुसरं कितीही लटपट केलं तर कोण त्रास देणार आहे? मला ज्याला गुरु समजलेला आहे किंवा गुरुने दिलेला उद्देश समजलेला आहे की रामदास महाराजसारखं सद्गुरू, त्याने शिवाजी महाराजांचे गुरु केले. शिवाजी महाराज धक्काच्या मध्ये गुरुने नुसतं एक सांगितलं जा. शिवाजी महाराजांनी रामदास महाराजांकडे त्याच्या हेराला पाठवलं आणि त्यानं सांगितलं, त्यानं रामदास महाराजांनी त्याला एक हे दिलं, फळ दिलं आणि त्याला सांगितलं जा. हे शिवाजी आहे तो हे म्हणतो काय महाराजांनी सांगितलं कसं सुटका व्हायचं, तर त्याने फक्त हे फळ दिलं. शिवाजी महाराज सुद्धा रामदास महाराज शिष्य होते, ते सुद्धा राजे होते आणि त्याने पाळले. त्याने सांगितलं, त्या हेरानं त्याचं सांगितलं हे घ्या, हे दिलं रामदास महाराज. तो विचार करायला लागला हे काय. शिवाजी महाराज म्हणतो बरं. त्याचा अर्थ असा होता की लिहून दिलेलं चालणार नाही, हे कोण वाचलं तर म्हणून त्याने ते पदार्थ दिला. सुटका व्हायचं असेल तर हा तू सुटून जा, अडकून राहू नको आणि ह्याच्याप्रमाणे तू सुट, असं त्याने त्याच्यामध्ये अर्थ होता. आणि त्या ह्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी आजारीपणाचं सोंग घेऊन अनेक ह्याला सांगितलं राजांना की मला फार त्रास होतो, माझी इच्छा आहे की सर्वांना पेटारे द्यायचं, त्याच्यामध्ये गाऊन द्यायचं. थोडे दिवस त्या मुसलमान राजांना तपासणी करी. अशा प्रकारचा तपासणी करता शिवाजी महाराजांनी एक दिवस त्याच्या सर्व सैनिकाला आणून ठेवलं आणि त्याने सांगितलं की हे एका
ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज बसले झोपले आणि त्याचं पाह्य केलं आणि दुसऱ्या राज्यामध्ये मुलाला झोपवलं. अशा दोघांना आणि मग ते काय मुसलमानांच्या लोकांना हा काय रोज मिठाई वगैरे ते काय बघायचं म्हणून ते दोघे जण निघून चालते वाहन झाले. निघून चालते झाले हे काय आहे ना तर आता काय हे पाहायचं म्हणजे अशा प्रकारे शेवटी रामदास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते दोघे जण सुटून गेले आणि गुरुवर त्याची ताकद होती आणि गुरुची त्या एवढी ताकद शिवाजी महाराजांनी बरोबर ओळखला आणि ते सुटका. म्हणजे गुरु एवढे फार हे असतात त्यांना सर्व कळतं आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तसंच विश्वास गुरुवर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि गुरुने सांगितलेलं आहे तुम्ही हे करा सर्व तुमचं चांगलं होईल काय होत नाही आहे. गुरु काय नुसतंही नसतं त्याने सुद्धा आयुष्यभरात गुरुची सेवा केली असते म्हणजे देवाची सेवा केलेली असते म्हणून ते गोरे बांधले. आणि ते सुद्धा परमेश्वराने त्याला तुम्हाला गुरु करून तुम्हाला शिष्य करून घेतलेलं आहे आणि परमेश्वराने सर्व तुमच्याकडे केले. ज्यांच्या ज्यांच्या नशिबात होतं त्याला ते शिष्य मिळालं. इतरांना काय नाही ते अज्ञानामध्ये तर राहिले ज्ञानानं गेले ते फक्त माझं करत राहिले. अशा प्रकारे गुरु किती आहे म्हणून गुरुने दिलेले उपदेश आणि गुरुने आपाप सर्व होतं. सतत तुमचं मनामध्ये पाहिजे रात्र दिवस तुमच्या मनात असतं. कधी कधी असं झोपसुद्धा येत नाही आहे. महाराजांना सांगितल्याप्रमाणे काय चालू होतं आणि तेव्हा असं वाटतं काय झोपायचं. महाराज पुढे तुम्हाला आरत्या वगैरे सांगतात महाराजांना एक प्रकारे हे सांगतात आणि तुम्हाला झोप लागत नाही. का होत नाही कारण महाराजांची इच्छा आणि महाराजांचा गुरुवर पूर्ण विश्वास असेल तर सर्व तुमचं चांगलं होईल. जोपर्यंत विश्वास नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही. काय नाही दुःख सुख आहेत. दुःख देणारा तो आणि सुख देणारा तो. सुख कधी कधी सुखासाठी म्हणून धडपड करतो पण धडपड करण्याची गरज नाही आहे. सुख तोच देणार आहे. एवढंच माझा महाराज आहे माझा गुरु माझं सतत तुम्ही केलं कोणी विश्वास निर्माण होईल आणि आपोआप गुरु तुम्हाला सर्व करणं. एवढा गुरुवर विश्वास ठेवा आणि गुरु सगळं राजा